नको तर साबण शेंगा काय आमचे त्याला आधी धरी बस सावली त्या कवल्याच आलं आता बसल्या सावली. ठेकेदार तुमचं हे करते आणि मग ते काही देत नाही का तुम्हाला? कोण ठेकेदार सांगू राहिले ते भेटल बा असं सांगू राहिले, मग काय अजून काय भेटेल नाही. काल आम्हाला चार गोण्या दिल्या होत्या, तर मग 2 ती तो एका खालची तिला 2 दिल्या आणि आम्हाला 2 दिल्या. मग आम्हाला आले 2 पाहिली बाजरी. म्हणजे बाजरी त्यांनी त्यांच्या पदरची दिली का? हा, कारखान्याकडून दिली म्हणे असं सांगू राहिले होते वरून हा. तुझं काम बंद आहे म्हणून हा नुसती बाजरी आणि बाकी काय? हा, नुसती बाजरीच बाकी काय? काय नाही ना बाकी. तेवढं कोरड्या वळल्या करून खाऊन पिऊन झोपून राहते. मग काय आता 8-9 दिवस झाले आम्हाला कारखाना बंद. 10 तारखेपासून पट्टा पडला ना 10 तारखेला. आणि 3 तारखेपर्यंत काय करायचं नाही असं सांगितलं का? जायचं नाही बा घरी असं. आणि इथं काम काहीच नाही. कामच नाही ना. काम नाही काहीच नाही. तेवढं पाण्यामध्ये जायचं, मासे काठी धरून आणायचं, खायचं, सापडले तर खायचं, नाही सापडले तर बसायचं. बाबाला फोन लावला, काय करावं आता. काय इथं राहिले असते ना आम्ही तो केलं असतं काम थोडंफार. माणसं सांगू राहिले काम आता हे बाजरी अजून आहे म्हणून त्याच्यामुळे काम नसलं ठिकाणाचं काम त्याला बघ काम नसत म्हणून बिना दोरगला कोल्ला वल्ला खायला नसतात. डाळ्या बी भेटत ना दुकान. डाळी पणचा विषय लय अवघड झाला. 110 आणि 130 रुपये किलो डाळ झाली. नाही काहीच भेटत नाही इथं, काहीच भेटत गावात भेटत नाही का? नाही ना, नाही भेटत राहिले गावात काहीच देत नाही का? डाळ बीळ काहीच नाही. खायचं तेल घ्यायला जाते 100ला, 110ला, 120 किंवा ती बाटली देते. इतके पैसे बी नाही राहते आमच्या पैसे. आहे ना अवघड. 60 रुपयाला तेलची बाटली राहते का ती एवढी देते, पण मग ते 60 रुपये बी मग इतके पैसे थोडं थोडं आम्ही 10-20 रुपयाचं घेते, 10 रुपयाचं असं. हा, थोडं थोडं आपलं. त्याच्यामध्ये 1 सांज 2 सांज 2 सांजा 3 सांजा असं करणं पडतं आम्हाला. एकदम नाही ना जमत एवढं. हा, थोडं थोडं वापरावं लागतं मला. तुमची मुलं किती आहेत? इथं का? हां. इथं 2 आहे आणि गावाला? गावाला 2 आहे, 4 आहे. काय खायला चांगलं 2-3 मुलं आणि तुम्ही 5 जणांमध्ये 10-12 जण आहेत म्हणायचं. प्रत्येक टोळ्यामध्ये 4-4, 5-5 जण आहेत. मग यांचे 4 आहे, यांचे 2, यांचे 2, एक दिकरी म्हातारी असे. आणि एका गाडीवर 4-4 जण आहे. आम्ही पण खायलाच काही नाही 4-4 जण. काय आमचे बारीक पोरं लई पसारा बारीक. लहान मुलं जास्त आहे ना. हा, यांचे लई लहान आहे, आमचे तर काय नाही मोठं नाही. आमच्या ताई तुम्हाला देते तेही मदत करते. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे सध्या थोडीशी का होईना ताई तुम्हाला मदत करतात ते आमच्या परीने. तुम्हाला काय वाटतंय असं? तुम्हाला त्यांच्याकडून काय वाटतं? जी मदत तुम्हाला मिळाली आता सध्या, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाळा जवळ नको येऊ. आम्हाला वाटू राहिलं बरं झालं आम्हाला पोटाला येईल, पण मग आमच्या जित्रा करता काही नाही बा असं. जित्रा आम्ही तर खाऊ कोल्ह्या वळल्या एवढ्या तेवढ्या घेऊन जाऊन असं. माणसं बी लई चांगले. काही द्याल पण खायचं इथं काम राहिले असं तर आम्ही केलं असतं काहीतरी, पण काम राहिले असते मग आम्हाला बी थोडी किंमत येते बा. काम राहिले तर इथं सध्या कामच नाही तर आम्हाला डायरेक्ट असं याचा कसं जातो विचारते आम्ही बाईंना काम नाही. आता सध्या आहे ना सगळ्याच बाजऱ्याच फक्त आहे ना, दुसरं काही नाही ना त्याच्यामुळे. या बाया जाते ना तिला पण विचारते आम्ही, आम्हाला बी घेऊन चाला बा आहे ना. हा.
बारकेले पोरं तसंच राहते दुकानावर त्या बिस्कुट घ्यायचे पैसेच मागत राहते मुलांना बी आता ते पैसे मागले तर कसंच वाटतं ते होत ना बारीक बारीक मुलांना खायचे होत नाही अजून आधी तरी एक टायमाला भुके राहिलं तर चाल पण हे मुलं हात चुकाव देते मी खावायला इकडून आले का दे आई खायला इकडून आले का दे आई खायला सर्दी नाही